वेलकम 11 सक्सेस अकॅडमी स्टुडंट्स. 11 फिजिक्स ऑनलाईन लेक्चर. सध्या लॉकडाऊन चालू असल्यामुळं आम्हाला देखील क्लासरूमकडे आपल्या क्लासेसकडे जाता येत नाही, त्यामुळे आम्ही देखील वर्क फ्रॉम होम करतोय, लेक्चर घरातून घेतोय. हरकत नाही. वी हॅव टू ऑब्टेन द नॉलेज. आपल्याला नॉलेज मिळवायचं आहे आणि आपण ते बेसिकली आता घरातून मिळवायला चालू करा. ठीक आहे. तर आपला फर्स्ट चॅप्टर चालू होता युनिट्स अँड मेजरमेंट्स आणि त्याचा टॉपिक चालू होता डायमेन्शन्स आणि त्याच्यातला सब टॉपिक आहे युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. लक्षात येते. तर युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस मध्ये बेसिक 3 युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आहेत. त्यातला पहिला तुम्हाला आठवते का बघा, टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन. गिवन फिजिकल इक्वेशनचा आपण काय ओळखू शकतो? करेक्टनेस ओळखू शकतो. काय ओळखू शकतो? करेक्टनेस म्हणजे थोडक्यामध्ये एखादं फिजिकल इक्वेशन जे दिले किंवा सांगितले म्हणून ते खरं आहे असं पकडलं जात नाही, तर आपण ते डायमेन्शन करेक्ट आहे का रॉंग आहे बघू शकतो. त्याच्यासाठी आपण एक फॉर एक्झाम्पल घेतलं होतं बघा. कायनेमॅटिक इक्वेशनचे 3 इक्वेशन्स आहेत, त्यातलं आपण एक घेतलं होतं आठवतंय, v = u + at. म्हणजे आहे करेक्ट आहे का रॉंग आहे आपण कसं चेक करायचं? तर त्यासाठी आपण यूज कशाचा केला होता? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा यूज केला होता. जेव्हा इक्वेशनच्या फिजिकल इक्वेशनच्या एलएचएस आणि आरएचएस बोथ साइडचे डायमेन्शन्स काय असतात? सेम असतात, तेव्हाच ते इक्वेशन कसं असतं? डायमेन्शन करेक्ट. मग आपण ह्याच्यामध्ये एलएचएस आणि आरएचएस ला मिळून 3 फॅक्टर होते बघा, व्ही, यू आणि हा एटी. ह्या तिघांचं पण आपण काय हुडकलं? डायमेन्शन्स हुडकले आणि वी फाइंड दॅट ऑल द डायमेन्शन्स ऑन बोथ साइड्स आर सेम. त्यावेळेला आपण मग मेन्शन केलं की दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. सो अशा मार्गाने आपण एखादं फिजिकल इक्वेशन रॉंग आहे काय राईट आहे किंवा करेक्ट आहे का रॉंग आहे आपण चेक करू शकतो. इट इज द फर्स्ट यूज. सेकंड यूज काय होता आठवतंय तुम्हाला? बघा, सेकंड यूज होता टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटीज. व्हॉट इज एस्टॅब्लिश? स्थापन करणे. तर वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी मधलं रिलेशन आपण काय करू शकतो? एस्टॅब्लिश करू शकतो, मांडू शकतो, एक्सप्रेस करू शकतो, स्थापन करू शकतो. बिटवीन डिफरंट रिलेटिव्ह सिस्टीम म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीज वेगळ्या आहेत. डिफरंट रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटीज म्हणजे थोडक्यात एक्झाम्पलसाठी मी कुठलं घेतलं होतं बघा, आपल्याला करून दाखवलं होतं. हे एक्झाम्पल म्हणून पण उपयोगी आहे आणि ऍज अ न्यूमेरिकल म्हणून पण पडू शकतं. k = 1/2 mv². मग आता मला सांगा, याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी होत्या. एनर्जी होते, मास होता आणि वेलोसिटी. पण तरी पण हे रिलेटिव्ह यांच्यात काय रिलेशन एकमेकात हे आपण फॉर्म्युला हुडकू शकलो. दॅट इज कॉल्ड एज एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. सो हे कशामुळे शक्य झालं? डायमेन्शनच्या सहाय्याने शक्य झालं. आणि आता आपण तिसरा यूज बघणार आहे, टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर. बघा, जरा नवीन आहे, फर्स्ट टाइम आपण रीड करूया मग तुम्हाला ते समजेल. टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स. डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? तर बघा, या ठिकाणी एक महत्वाचा शब्द कुठे आलाय? सेम फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फिजिकल क्वांटिटी कशी असली पाहिजे? सेम. मग डिफरंट काय? पण त्याच्या सिस्टीम्स ऑफ युनिट्स आठवतो मला, आपल्याला डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स आहेत, जसं एमके, सीजीएस, एफपीएस. मॅक्झिमम आपण यूज करतो एमके, सीजीएस व्यवहारामध्ये, प्रॅक्टिकलमध्ये. दॅट इज कॉल्ड एज मेट्रिक सिस्टीम. एफपीएस इज द ब्रिटिश सिस्टीम. मग ह्यांच्यात एकमेकातलं कन्व्हर्जन काय? फॉर एक्झाम्पल जर लेंथ घेतलं, आता लेंथ ही एकच फिजिकल क्वांटिटी आहे, त्याचं एसआय युनिट काय? मीटर आणि सीजीएस काय? सेंटीमीटर. म्हणजे 2 डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स आहेत बघा. मग आपल्याला माहिती आहे, पहिल्यापासून बेसिक माहिती आहे की किती मीटर बरोबर किती सेंटीमीटर. 1 मीटर = 100 सेंटीमीटर. म्हणजेच थोडक्यामध्ये 1 मीटर = 100 म्हणजे किती? 10:2 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात लेंथ ह्या फिजिकल क्वांटिटीचा, म्हणजे लेंथ ही फिजिकल क्वांटिटी काय झाली? सेम फिजिकल क्वांटिटी झाली, बरोबर. त्याचं एसआय आणि सीजीएस म्हणजे डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये हा 10:2 काय झाला? कन्व्हर्जन फॅक्टर झाला, बरोबर आहे. तर असे कन्व्हर्जन फॅक्टर जर असतील, आता हा आपल्याला माहित आहे म्हणून, पण आता असे काय काय येणार की जे आपल्याला माहित नाहीये. फॉर एक्झाम्पल फोर्स आपण क्वांटिटी घेऊया. फोर्स एसआय युनिट असतं न्यूटन, सीजीएस युनिट असतं डाईन. ऐकून माहिती तुम्हाला? एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन अँड सीजीएस युनिट इज डाईन. मग आता ह्यांच्यात कन्व्हर्जन फॅक्टर तुम्हाला आता सध्या ह्या स्टेपला माहिती आहे का? नाही माहित. ते आपण फाइंड आउट करणार आहे, त्यासाठी आपण डायमेन्शनचा यूज करणार आहे. किंवा आणखीन एक एक्झाम्पल बघूया. मास ही फिजिकल क्वांटिटी, म्हणजे फिजिकल क्वांटिटी काय? सेम. म्हणजे डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स काय? तर केजी आणि ग्रॅम. मग किती किलो बरोबर किती ग्रॅम? आता सध्या आपल्याला हे माहिती आहे म्हणून आपण लिहू शकतो 1 kg = 1000. किलो आलं की 1000 करायचं, म्हणजे 10:3 ग्रॅम. लक्षात ठेवा, ह्यामध्ये कन्व्हर्जन फॅक्टर कोण आला?
10:3 आला. तर सिस्टीम थोडक्यात फिजिकल क्वांटिटी सेम पण डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स मध्ये कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे हे आपण काय करू शकतो, फाइंड करू शकतो. बरोबर, आता कळलं तुम्हाला. टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स. कन्व्हर्जन फॅक्टर पण त्याची सिस्टीम कशा आहेत, डिफरंट. केस असेल, पेस असेल, सीज असेल, पण फिजिकल क्वांटिटी काय असणार आहे, सेम. तर असं तुम्ही कन्व्हर्जन फॅक्टर ओळखू शकताय. त्यामुळे परीक्षेमध्ये नुसतं तुम्हाला जर स्टेट युजेस ऑफ डायमेन्शन असं म्हटलं तर फक्त हे एवढं लिहायचं. आणि हे करत असताना मी जे एक्झाम्पल सांगतो ते थोडक्यात इथं व्ही इज इक्वल टू सांगितलं होतं, इथं के इज इक्वल टू सांगितलं होतं, किंवा आता मी पुढचं एक सांगणार आहे. हे तुम्ही ऍज अ एक्झाम्पल किंवा न्यूमेरिकल म्हणून पकडू शकताय. सगळ्या लक्षात आलं. आता आपण याचं काय बघूया, एक्झाम्पल बघूया. ओके, सो लेट्स गो. आता आपण जो तिसरं डायमेन्शन युजेस अनालिसिस आहे युजेस मधलं, टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स फॉर सेम फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फिजिकल क्वांटिटी सेम आहे पण त्याचे सिस्टीम्स ऑफ युनिट्स डिफरंट असतील तर त्यातला आपण कन्व्हर्जन फॅक्टर जो आहे तो फाइंड आउट करू शकतो. ह्याच्यासाठी आपण एक्झाम्पल बघूया. जसं बाकीच्या 2 युजेससाठी बघितलं होतं तसं याच्यासाठी पण आपण एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. तर आता आपण मगाशी मी एक्झाम्पल सांगितल्याप्रमाणे समजा फोर्सची आपली फिजिकल क्वांटिटी आहे की जी सेम आहे. फोर्स एसआय युनिट जर बघितलं तर ते आहे न्यूटन. सगळ्यांना माहिती आहे, 10वी पासून माहित आहे. आणि सीजीएस युनिट हे बहुतेक बऱ्याच जणांना माहित नसेल तर ते आहे डाईन. लक्षात घ्या, इट्स प्रोनाउन्सिएशन इज डाईन, डायन नव्हे. लक्षात आलं, इट इज डाईन. मग आता मला सांगा, हे डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स आहे फॉर सेम फिजिकल क्वांटिटी. मी पॉइंट आउट केलेलं काय आलं, डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स आहेत एसआय सीजीएस, बट हे कोणाशी निगडीत आहेत, फॉर सेम फिजिकल क्वांटिटी. मग आता सध्या ह्या घडीला मला हे माहित नाही आहे की किती न्यूटन बरोबर किती डाईन. जसं 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर किंवा 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो, हे कन्व्हर्जन फॅक्टर माहित आहे. मास, लेन्थ, तसं फोर्स माहित नाही पण आपण ते डिटरमाइन करू शकतो युझिंग डायमेन्शनल अनालिसिस. मग आता हा एक्झाम्पल म्हणून पण बघूया आणि न्यूमेरिकल म्हणून पण पडतं. मग आता परीक्षेमध्ये आपल्याला असं रिलेशन पडतं, फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन न्यूटन अँड डाईन. कसं क्वेश्चन पडू शकतो बघा, हे क्वेश्चन लक्षात ठेवा. फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन न्यूटन अँड डाईन. किंवा असा प्रश्न पडू शकतो, फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन एसआय अँड सीजीएस युनिट ऑफ फोर्स. आणि एकदा रिपीट करू, फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन एसआय अँड सीजीएस युनिट ऑफ फोर्स. मग आपल्याला सर्वप्रथम वी हॅव टू फर्स्टली नो द एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन अँड सीजीएस युनिट इज डाईन. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. लक्षात आलं मी काय सांगितलं ते. ठीक आहे. मग आता बघा, 1 न्यूटन म्हणजे आता आपण सोडवायला चालू करूया. लेट, बरोबर. आता सध्या ह्या घडीला आपल्याला माहित नाही, वी डोंट नो, सो वी राईट द इक्वेशन 1 न्यूटन इज इक्वल टू एक्स डाईन. बघा, म्हणजे थोडक्यामध्ये याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. सो इट इज एक्स इज अननोन. हा एक्स जो आहे तो आपल्याला माहित नाही, दॅट इज, आणि इट इज द अननोन, आणि हाच आपल्याला काय करायचा आहे, नोन करायचा आहे. आणि हा जर सापडला तर हा आपल्याला काय मिळाला, कन्व्हर्जन फॅक्टर. तर बघूया करता येते का. आता एक चांगली गोष्ट काय आहे की न्यूटन आणि डाईन जे आहेत हे दोन्ही कोणाचे आहेत, फोर्सचे डायमेन्शन्स आहेत. बरोबर आहे. मग आता आपण डायमेन्शनकडे जाऊया. न्यूटन हे कोणाचं आहे डायमेन्शन्स, हे युनिट कोणाचं आहे, फोर्स. मग फोर्सचं डायमेन्शन काय आठवते का बघा, L1 M1 T-2. आठवते का बघा, म्हणून मी फोर्स पार्टच करा म्हणून सांगितलंय. L1 M1 T-2 इज इक्वल टू एक्स ला एक्स. तसंच आता डाईन हे सीजीएस युनिट आहे पण ते कोणाचं आहे, फोर्स आहे. फोर्स पुन्हा डायमेन्शन्स तेच येणार, शेवटी फिजिकल क्वांटिटी कुठली पोहोचली, फोर्स. सो L1 M1 T-2. मग आता हे दोन्ही दिसायला दिसायला लागले. आता एक काम करूया, जे एसआय आहे त्याला आपण पायामध्ये बेसला 1 लिहूया. लक्षात घ्या, पॉवर मध्ये आहे ते डायमेन्शनचं आणि जे मी बेस मध्ये लिहितोय ते सिस्टीमचं आहे. मग आता एसआय सिस्टीम असेल तर आपण काय करूया, आपण 1 1 1 असं लिहूया. त्यानंतर सीजी सिस्टीम असेल तर आपण इथे काय करूया, 2 2 करूया. म्हणजे दोघांच्या मध्ये फरक तुम्हाला कळेल. सो हा जो बेस आहे ह्याच्यामधलं 1 आहे ते एसआयचं आहे आणि 2 आहे ते सीजीएस आहे. म्हणजे आता इथे इक्वेशन तयार झालं बघा. सो इट इज पॉवर सेमच आहे पण इथे बेस वेगळा, हे एसआयच आणि हे सीजीएस आहे. मग आता मला सांगा, लेंथ बघा माझ्या पॉइंटर करा, लेंथ एसआय मध्ये कशात मोजतात, लेंथ एसआय मध्ये मोजतात मीटर मध्ये. करेक्ट आहे, लेंथ एसआय मध्ये कशा मोजतात, मीटर मध्ये. बरोबर आहे. रेस टू किती आहे, 1 आहे. इंटू, आता इथे इंटू आहे, मास एसआय मध्ये कशात मोजतात, केजी मध्ये मोजतात. पॉवर किती आहे, 1 आहे. इंटू टाइम एसआय मध्ये कशात मोजतात, सेकंद. रेस टू किती आहे, -2 आहे. रेस टू किती आहे, -2 आहे बघा.
मी थोडक्यामध्ये हा ब्रॅकेट मी कन्वर्ट केला एसआय युनिटला, कारण इथं बेसला 1 1 आहे, आपण 1 1 बेस कशाला पकडलाय, एक्सला. इज इक्वल टू एक्सला एक्स अशा येते. आता पुन्हा इकडे लेन्स, आता बेस 2 आहे म्हणजे सीजीएस. लेन्सचं सीजीएस युनिट काय आहे, सेंटीमीटर. पॉवर किती आहे, 1 आहे. इंटू मास सीजीएस, 2 आहे म्हणजे सीजीएस. मास सीजीएस किती आहे, तर युनिट काय आहे, तर आहे ग्रॅम. त्याचा रेस टू किती आहे, 1 आहे. टाइमचं कुठेही जावा, टाइमचं तुम्ही एसआय मध्ये जावा किंवा सीजीएस मध्ये जावा, टाइमचं काय असतं, सेकंद. रेस टू किती आहे, -2 आहे. रेस टू किती आहे, आता इथं मी साधा ब्रॅकेट वापरला पाहिजे, इथं डायमेन्शन्स होते, स्क्वेअर ब्रॅकेट होता. आता मी कन्वर्ट केलं कशाला, युनिटला कन्वर्ट केलं. हे एसआय वाले होते, हे सीजीएस वाले होते 2 ठीक आहे. इज इक्वल टू एक्स अननोन आहे तो तसाच आहे, आपल्याला तेच काय करायचं आहे, हुडकायचं आहे. मग आता मी आपल्याला अननोन कोण आहे, एक्स आहे. सो एक्स मी इथेच ठेवतो आणि हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट मल्टिप्लायला आहे, इकडे गेले की डिव्हाइडला. दिस ब्रॅकेट इज फॉर मल्टिप्लाय, इकडे गेले की डिव्हाइडला. ऑलरेडी इथं काय काय सांगा, मीटर रेस टू 1 इंटू केजी रेस टू 1 इंटू सेकंड रेस टू -2 अपॉन. आता हा ब्रॅकेट इकडं कशाला जाणार, डिव्हाइडला. काय काय बघा, सेंटीमीटर रेस टू 1, ग्रॅम रेस टू 1, सेकंड रेस टू -2. म्हणजे तुम्हाला आता एक इथं न्यूमरेटर मिळालं, डिनॉमिनेटर मिळालं. या दोन्हीच्या मध्ये हे मात्र डायरेक्टली कट होते बघा, सेकंड रेस टू -2, सेकंड रेस टू -2. हे झालं डायरेक्ट कॅन्सल. त्यानंतर आपण आता जाऊया एक्स इज इक्वल टू, ह्याच्यामध्ये आपण गेलो. आता एक्स इज इक्वल टू ह्याच्यामध्ये जर आपण गेलो तर माझ्यामध्ये आपल्या लक्षात येईल, काय काय लक्षात येईल बघा. आता रिमेनिंग काय काय, मीटर रेस टू 1 इंटू केजी रेस टू 1 करेक्ट, अपॉन डिनॉमिनेटरला काय बघा, सेंटीमीटर रेस टू 1 इंटू ग्रॅम रेस टू 1. मग आता लेट, आता मला सांगा, आपल्याला हे मीटर आणि सेंटीमीटर कोणाबद्दल, लेंथ बद्दल, त्याचं कन्व्हर्जन फॅक्टर ऑलरेडी आपल्याला माहित आहे. वी नो दॅट इज 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. म्हणजेच 1 मीटर इज इक्वल टू 100 म्हणजेच किती, 10⁻². 2 झिरोज असेल, जेवढे झिरोज आहेत तेवढी 10 ची पॉवर द्यायची. सो इट इज 10⁻² सेंटीमीटर झालं. सो मला हा एक मीटर बद्दल लिहिता येऊ शकतो. तसंच मास बद्दल काय म्हणू शकतो, 1 kg, किलो आले की लक्षात ठेवा 1000 असते, 1000. आणि ते काय ग्रॅम, म्हणजे 10 ची जर पॉवर द्यायची झाली तर याच्यामध्ये आता व्हॅल्यूज काय झाल्या बघा. 10 ची जर व्हॅल्यू द्यायची झाली तर मला सांगायचं 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. बरोबर आहे, या ठिकाणी मी लिहू शकतो 1000 ग्रॅम, याच्यामध्ये मी लिहू शकतो. बरोबर आहे. मग आता याच्यात 10⁻³ काय होणार ग्रॅम, म्हणजे मला या ठिकाणी मीटर बद्दल आणि केजी बद्दल मिळू शकतो. आता ह्या दोन व्हॅल्यूज मी इक्वेशन 2 मध्ये पुट करतो बघा. याला इक्वेशन 2 म्हणलं, याला म्हणणार मी पुट दिस इन इक्वेशन 2. पुट दिस इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करतो बघा. इक्वेशन 2 मध्ये ऍज इट इज पुट करतो. तुमच्या लक्षात येईल एक्स इज इक्वल टू मीटर. मीटर बद्दल मी काय लिहू शकतो, 10⁻² सेंटीमीटर. काय लिहिणार मीटर बद्दल, 10⁻² सेंटीमीटर लिहिलं. इंटू केजी, केजी बद्दल काय लिहू शकतो, 10⁻³ ग्रॅम लिहू शकतो. काय लिहू शकतो, 10⁻³ ग्रॅम. आणि खालचं डिनॉमिनेटर जे आहे ते आहे तसंच ठेवतो, सेंटीमीटर रेस टू 1. रेस टू 1 लिहायची काही गरज नाही, इंटू ग्रॅम रेस टू 1. मग आता मला सांगा, सेंटीमीटर सेंटीमीटर गेट्स कॅन्सल, ग्रॅम ग्रॅम गेट्स कॅन्सल. सो रिमेनिंग काय मला सांगा. आता ह्या ठिकाणी रिमेनिंग जर बघायला गेलं आपण तर 10⁻³ इंटू 10⁻², हे रिमेनिंग आहे. मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू जर मी पकडायला गेलो तर आता सांगा 10⁻³ इंटू 10⁻², म्हणजे थोडक्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, बेस सेम आहे. आणि बेस सेम असेल तर मल्टिप्लिकेशन काय होते, ऍडिशन. म्हणजे ह्या ठिकाणी काय होणार, एक्स इज इक्वल टू 10⁻5. म्हणजे बघा, वी फाइंड आउट द अननोन, की जो आपल्याला अननोन काय पाहिजे होता, माहित नव्हता एक्स, तोच आपण काय केला, नोन केला. कशानं, युझिंग द डायमेन्शन अनालिसिस. मग आता हे इक्वेशन 1 मध्ये पुट करतो बघा. या इक्वेशन 1 मध्ये याला पुट करतो. काय होईल सांगा, पुट दिस इन इक्वेशन 1. आता काय होईल मला सांगा, 1 न्यूटन बघा, 1 न्यूटन इज इक्वल टू एक्स. एक्स म्हणजे किती सापडला, 10⁻5 डाइन. लक्षात घ्या, म्हणजे वी फाइंड आउट द कन्व्हर्जन फॅक्टर. आपण कन्व्हर्जन फॅक्टर हुडकून काढला बिटवीन डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट, बिटवीन डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट. बट फिजिकल क्वांटिटी काय होती, सेम होतं. म्हणजे थोडक्यात फोर्स न्यूटन आणि डाइन मधलं सुरुवातीला जे आपण सुरू केलं तेव्हा आपल्याला कन्व्हर्जन फॅक्टर माहित नव्हतं. बट युझिंग डायमेन्शनल अनालिसिस, डायमेन्शन अनालिसिस वापर करून आपण तो कन्व्हर्जन फॅक्टर हुडकू शकलो. म्हणजे हे एक एक्झाम्पल म्हणून बघू शकता तुम्ही. आणि त्या युजेस ऑफ थर्ड यूज,
फाईंड कन्व्हर्जन फॅक्टर ह्याचं तुम्ही ऍज अ एक्सप्लेनेशन म्हणून पण ते बघू शकता. मग परीक्षेमध्ये क्वेश्चन आणखीन कसं पडू शकतो, शो दॅट कसं पडू शकतो बघा, शो दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन. शो दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन असा पण आपल्याला क्वेश्चन पडू शकतो. ते देखील हेच आहे, सांगा लक्षात आलं. आणि एकदा रिपीट करू बघा. तर आता आपल्याला एक्झाम्पल बघायचं कशाचं, थर्ड नंबरचं यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर. त्यासाठी मी एक्झाम्पल घेतलं फोर्स, SI युनिट न्यूटन, CGS युनिट डाइन. राईट नाव वी डोंट नो, सुरुवातीला आपल्याला माहित नाहीये म्हणून मी 1 न्यूटन इज इक्वल टू किती म्हणलं, x डाइन. इक्वेशन नंबर 1. न्यूटन कोणाचा आहे, फोर्स आहे. फोर्स डायमेन्शन L1 M1 T-2. पण न्यूटन कोणाचा आहे, कुठलं सिस्टीमचा आहे, SI असेल तर मी बेसला, लक्षात घ्या मी बेसला पॉवर मध्ये नाही, पॉवर डायमेन्शनचा आहे, मी बेसला 1 लिहिलं. इज इक्वल टू x डाइन शेवटी कोणाचा आहे, फोर्स आहे. फोर्स फिजिकल क्वांटिटी म्हणजे की डायमेन्शन तेच येणार L1 M1 T-2. पण डाइन सिस्टीम कशातल्या, CGS असेल तर आपण बेसला काय लिहिलं, 2 लिहिलं. लक्षात आलं, ठीक आहे. आता आपण हे डायमेन्शनचं कन्व्हर्जन करूया युनिटमध्ये. लेन्सचं SIचं बघा, लेन्सचं SI 1 वाले म्हणजे कोण, SI वाले मनामधले बघायचं बरं का, हे आपल्या क्लासची हिंट आहे फक्त. मीटर/1, मास kg/1, टाइम SIचं सेकंड/-2 इज इक्वल टू x ला x. लेन्सचं आता हे सगळं 2 वाले आहेत म्हणजे कोण आहेत, CGS वाले. लेन्सचं CGSचं सेंटीमीटर/1, मासचं ग्रॅम/1, टाइमचं सेकंड/-2. ठीक आहे. मग आता आपल्याला x हुडकायचा आहे. मग हा जो ब्रॅकेट आहे हा इकडे गेले की डिव्हाइडला जाणार, त्यामुळे x इज इक्वल टू काय होणार, हा न्यूमरेटर ऍज इट इज लिहिला, हा ब्रॅकेट गेला डिव्हाइडला. मग त्याच्यामध्ये डायरेक्टली जर बघितलं तर सेकंड/-2 काय होतंय, कॅन्सल होतंय, झालं कॅन्सल. सो x इज इक्वल टू रिमेनिंग हे उरलेलं आहे, इक्वेशन 2 म्हणलं. मग आता मला मास आणि सेंटीमीटरचं कन्व्हर्जन करून घ्यायचं आहे. ते आपल्याला माहिती आहे 1 मीटर इज इक्वल टू किती असते, 10⁵2 सेंटीमीटर. तसंच मासच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1 kg इज इक्वल टू 10⁵3 ग्रॅम. मग आता हे दोन व्हॅल्यूज मी इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यात. पुट दिस इन इक्वेशन 2. पुट केल्यावरती काय झालं मला सांगा, x इज इक्वल टू मीटर बद्दल काय 10⁵, मीटर सेंटीमीटर किती असणार 10⁵2 सेंटीमीटर. केजीचं काय असणार आहे, मीटरचं सेंटीमीटर करताना 10⁵2 सेंटीमीटर. केजीचं काय असणार आहे 10⁵3 ग्रॅम. खालचा ब्रॅकेट आहे तसाच ठेवला, त्यामुळे काय झालं सांगा मला, खालचा ब्रॅकेट आहे तसा ठेवल्यामुळे काय झालं 10 इथं सेंटीमीटर इंटू ग्रॅम. खालचा ब्रॅकेट आहे तसाच आहे, लक्षात खालचा ब्रॅकेट आहे तसाच आहे. तर सेंटीमीटर गेट्स कॅन्सल, ग्रॅम गेट्स कॅन्सल. सो फायनल रिमेनिंग इज 10⁵3 इंटू 10⁵2. मग बेस सेम असताना मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरशी काय वाटते, ऍडिशन. सो 3+2 काय होणार 10⁵5. म्हणजे मला सांगा, मला इथे x इज इक्वल टू किती सापडला, 10⁵5 सापडला. पुट दिस इक्वेशन 1. आता ह्याला इक्वेशन 1 मध्ये पुट केलं. कशामध्ये पुट केलं, इक्वेशन नंबर 1 मध्ये. म्हणजे मला सांगा इक्वेशन 1 मला काय मिळालं, 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵5 डाइन. म्हणजेच युझिंग डायमेन्शन अनालिसिस वी कॅन फाइंड कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट. बट फिजिकल क्वांटिटी कशी आहे, सेम आहे. फिजिकल क्वांटिटी कशी होती, सेम. लक्षात आलं. हे गणित म्हणून तुम्हाला विचारू शकतात, हे तुम्ही तिसऱ्या युजचं एक्सप्लेनेशन म्हणून पण बघू शकता. आणि तुम्हाला याच्यामध्ये शो दॅट विचारू शकतात. शो दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵5 डाइन. लक्षात ठेवा, ह्याला IMP म्हणून करून टाका. लक्षात आलं. याच्यामधलं सगळ्यांना लक्षात येते. मेथड मी काय म्हटलं तर SI वाले असेल तर बेसला काय करायचं 1 अप्लाय करायचं, आणि CGS वाले असेल तर 2 अप्लाय करायचं. म्हणजे डायरेक्ट कॅन्सल होत नाही. मग ही प्रोसिजर अप्लाय करायची. आणि कुठेही तुम्ही यूज करू शकता, नुसतं फोर्स बद्दल नाही. ठीक आहे. आणखीन एक गणित परीक्षेमध्ये विचारतात, ते गणित लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा वहीमध्ये लिहून घेऊ शकता. मी तुम्हाला हे असाइनमेंट टाकले तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर हा तिसरा यूजच आपण बघूया. फाइंड कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन SI and CGS systems of units of energy किंवा त्याला म्हणू शकता वर्क. कारण लक्षात ठेवा, वर्क आणि एनर्जीचं काय असतंय, सेमच असते. पुन्हा क्वेश्चन कळला का बघा. फाइंड कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन SI and CGS systems of units. कुणाचं पण फिजिकल क्वांटिटी सेम आहे, एकतर एनर्जी असेल किंवा वर्क असेल. सोडवायला चालू करा. ह्याचं न्यूमरिकल म्हणून बघा आणि युजेस हे तिसऱ्याच एक्सप्लेनेशन म्हणून तुम्ही बघू शकता. लक्षात आलं. आणि शो दॅट मध्ये पण येईल, ते आपण नंतर बघायचं. म्हणजे शो दॅट मध्ये गणित कसं पडेल, शो दॅटचं तुम्ही नुसतं तयार करून ठेवतो. शो दॅट ठीक आहे. सोडवायला चालू करा. तर आता मला सांगा, हे आपण न्यूमरिकल सोडवलं असं समजूया आपण. लक्ष द्या याच्यामध्ये बघा. आता सुरुवातीला राईट नाव वी डोंट नो. सो लक्षात ठेवा,
एनर्जीचं ते SI युनिट, मी तुमच्यासारखं आता लिहितोय बघा, ते SI युनिट ऑफ एनर्जी किंवा वर्क ह्याचं काय असतं, इट इज द जूल असतं, लक्षात घ्या. आणि आपण याच्यामध्ये सिम्बॉल शिकलो, याच्यामध्ये फुल फॉर्म लिहित असताना फर्स्ट लेटर स्मॉल, त्यानंतर CGS युनिट ऑफ एनर्जी और वर्क कुठलं घेऊ शकता माहिती आहे कोणाला, मगाशी मी बोललो होतो बोलता बोलता, लक्षात ठेवा त्याचं आहे अर्ग आहे, त्याचं काय आहे अर्ग आहे, लक्षात ठेवा त्याचं आहे अर्ग. लक्षात आलं मी काय म्हटलं ते. मग आता सुरुवातीला आपल्याला माहित नाही म्हणून लेट मगासारखंच 1 जूल इज इक्वल टू X अर्ग आपण म्हणूया. आता वी डोंट नो अबाउट दिस कन्व्हर्जन फॅक्टर, आपल्याला हा कन्व्हर्जन फॅक्टर हुडकायचा आहे, मगासारखीच प्रोसिजर इक्वेशन नंबर 1 म्हणूया. चला मग आता जूलचं काय लिहायला पाहिजे, मला डायमेन्शन्स लिहिले पाहिजेत, इज इक्वल टू X अर्गचे पण काय लिहिले डायमेन्शन. आता जूल आणि अर्ग कोणाचे आहेत, जूल आणि अर्ग कोणाचे आहेत, तर जूल आणि अर्ग आहेत एनर्जीचे म्हणजेच वर्कचे. पण आता ते आपल्याला पाठ नसते, एक वेळ फोर्स कसं होतं पाठ होतं, मग अशा वेळेला काय करायचं रफली काम करायचं. बघा ज्याला फॉर्म्युला माहिती आहे, हु नोज द व्हेरी वेल फॉर्म्युला ही कॅन सॉल्व द डायमेन्शन्स रफली. आता मी इथं करतो बघा, मी आता थोडंसं बाजूला काम करतो. एनर्जी असेल, एनर्जी इज इक्वल टू काय असतं वर्क, आणि वर्क इज इक्वल टू काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे रफ काम करायचं आहे बरं का, हे डिस्प्लेसमेंट फोर्स आपल्याला पाठच पाहिजे, L1 M1 T-2. आता डिस्प्लेसमेंट म्हटलं तर काय असणार आहे, डिस्टन्स L1, मासचा काय संबंध आहे M0 T0, मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन L1 काय होणार L2 M⁻1 आणि T⁻2 म्हणजे एनर्जी आणि वर्क ह्याचं म्हणजे थोडक्यात जूलचं, थोडक्यात एनर्जीचं डायमेन्शन्स काय झाले L2 M1 T-2. हे माहित नसेल तर असं रफली करायचं, इथं टाकतो बघा मी आता पुट करतो L2 M1 T-2 जूलचं, X ला X अर्ग. आता अर्ग शेवटी कोणाचा आहे एनर्जीचा आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत मग काय होणार L2 M1 T-2 होणार. लक्षात आलं. पण आता हे SI वाल्यात मगासारखंच बेसला 1 1 1, हे CGS वाल्यात इथं 2 2 2, सगळं लक्षात आलं. ठीक आहे, मग आता पुन्हा मगासारखंच आता ह्याचं कन्व्हर्जन युनिटमध्ये करूया. X ला X याचं कन्व्हर्जन कशामध्ये करूया, युनिटमध्ये करूया. लेंथ SI मध्ये मीटर रेस टू किती आहे बघा 2 आहे, रेस टू किती आहे 2 आहे, इंटू मास SI मध्ये 1 बेसला आहे म्हणजे SI, बेस म्हणजे सिस्टीम SI सिस्टीम कुठला आहे 1 म्हणजे SI सिस्टीम, मास SI सिस्टीम मध्ये युनिट काय kg रेस टू किती 1, आणि टाइमचं रेस टू किती आहे सेकंद म्हणजे -2 इज इक्वल टू X ला X. आता इथं लेन्थचं CGS मध्ये, लेन्थचं CGS मध्ये सांगा बघू, सेंटीमीटर रेस टू किती आहे 2 इंटू मीटर इंटू मास CGS मध्ये काय असणार आहे ग्रॅम रेस टू किती आहे 1 रेस टू टाइमचं किती सेकंद रेस टू -2. आता पुन्हा मागासारखंच मला करायला लागणार आहे, काय करायला लागणार आहे X फाइंड आउट करायचा. हा ब्रॅकेट मल्टिप्लाय इकडे गेले की डिव्हाइडला, सो X इज इक्वल टू काय होणार बघा, हा ब्रॅकेट ॲज इट इज लिहितो, मीटर रेस टू 2 kg रेस टू 1 सेकंड रेस टू -2 अपॉन हा ब्रॅकेट जाणार डिव्हाइडला, सो इट बिकम्स सेंटीमीटर रेस टू स्क्वेअर इंटू ग्रॅम इंटू सेकंड रेस टू -2. आता लकीली मागासारखं इथं सेकंड रेस टू -2 काय होते कॅन्सल होते. त्यामुळे आता पुन्हा X इज इक्वल टू फॅक्टर्स काय झाले बघा, मीटर रेस टू 2 kg रेस टू 1 हे झालं अंशामध्ये म्हणजे न्यूमरेटरला, आणि छेदामध्ये काय होणार सेंटीमीटर रेस टू 2 इंटू ग्रॅम रेस टू 1 होणार, ग्रॅम रेस टू 1 ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. मग फॉर्मॅट मागासारखंच आहे. मग आता पुन्हा मागासारखंच मला याच्यामध्ये सांगा, आता इथं लक्ष द्या बरोबर. तर वी हॅव हे ऑलरेडी आपल्याला माहित पाहिजे, वी हॅव 1 मीटर इज इक्वल टू काय असतं 10⁻2 सेंटीमीटर. मगाशीच बघितलं होतं तसं 1 kg ह्याला 1000 म्हणजे 10⁻3 काय असतं ग्रॅम. हे दोन्ही पण मी कुठं पुट करतो, पुट इन इक्वेशन 2 मध्ये पुट करतो. मगासारखंच कुठं पुट करतो इक्वेशन 2 मध्ये पुट करतो. मग आता बघा X इज इक्वल टू इथे किती आहे बघा, मीटर रेस टू किती आहे 2 आहे. मग आता मला सांगा 1 मीटर म्हणजे ऑलरेडी किती 10⁻2 आणि त्याचा रेस टू किती आहे 2 आहे. लक्षात घ्या इथं मीटर रेस टू आहे आणि त्याच्यावरती पुन्हा काय आहे 2 आहे, त्याच्यावरती पुन्हा इथं काय आहे 2 आहे. त्यामुळे इथं काय होणार आहे लक्षात ठेवा, त्याचा स्क्वेअर होणार म्हणजे इथं मीटर बद्दल किती 10⁻2 आणि त्याच्यावरती 2. त्यामुळे इथं काय झालं बघा 10⁻2 इंटू डोक्यावरती 2 इंटू त्यानंतर इथं केजी बद्दल किती आहे 10⁻3 आहे, त्याच्यावरती रेस टू किती आहे 1 त्या लिहायची काही गरज नसते, पण तरी आपण लिहूया. खालचा मात्र ब्रॅकेट आहे तसंच लिहायचा म्हणजे सेंटीमीटर
लक्षात घ्या. हे झालं सेंटीमीटर बद्दल, हे झालं ग्रॅम बद्दल. खाली किती आहे, सेंटीमीटर स्क्वेअर इंटू ग्रॅम स्क्वेअर. सेंटीमीटर इज टू 2 सेंटीमीटर इज टू कॅन्सल, ग्रॅम इज टू 2 ग्रॅम इज टू कॅन्सल. आता इथं महत्वाची स्टेप आहे. मला सांगा पॉवर असेल तर मी कायम सांगत असतो पॉवरचं मल्टिप्लिकेशन. पॉवर असेल तर पॉवरचं काय होणार, मल्टिप्लिकेशन. सो 10:2 इंटू 2 किती होणार 4. इथं 3 इंटू 1 पॉवरचं मल्टिप्लिकेशन. सो इथं होणार 10:3. सो एक्स इज इक्वल टू सेम मागासारखंच झालं बघा, 10:4 इंटू 10:3. बेस सेम आहे त्यामुळे पॉवरची ऍडिशन 10:7. बघा फाइंड झाला बघा आपल्याला. ते थोडक्यात जो अननोन कन्व्हर्जन फॅक्टर होता एनर्जी किंवा वर्कच्या सिस्टीम्स ऑफ युनिट्स मधला तो किती सापडला 10:7. तर ही प्रोसिजर मध्ये सोडायचं नाही, मागासारखं पुट दिस इन इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करूया. मग आता काय होईल मला सांगा, 1 जूल इज इक्वल टू एक्स बद्दल किती येणार, आता एक्स बद्दल येणार 10:7 अर्ग येणार. तर हे कन्व्हर्जन फॅक्टर झालं. आणि यासाठी मगासारखंच पुन्हा आपण कशाचा यूज केला, डायमेन्शनल अनालिसिस. म्हणजे हा क्वेश्चन मला सांगा शो दॅट मध्ये कसा पडेल, म्हणून जो मगाशी मी अर्धवट सोडला होता हा क्वेश्चन शो दॅट मध्ये पडला तर असा पडू शकतो परीक्षेमध्ये, शो दॅट 1 जूल इज इक्वल टू 10:7 अर्ग. हा क्वेश्चन शो दॅट मध्ये असा देखील पडू शकतो. तर हा क्वेश्चन आणि त्याचं सोल्युशन सगळ्यांना लक्षात आलं. याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचं म्हणजे काय होतं, जूल आणि अर्गचं डायमेन्शन्स मांडणं. म्हणजे थोडक्यात वर्कचं किंवा एनर्जीचं तरी माहित नसेल तुम्ही ते रफली काढायचं, फॉर्म्युला माहित असेल आणि पुट करायचं. त्यानंतर एसआयला असेल तर बेसला 1 सीजीएस मध्ये असेल बेसला 2 त्यानंतर आपली नेहमीची प्रोसिजर करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला सापडलं 1 जूल इज इक्वल टू 10:7 अर्ग सापडलं. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला हे 2 तरी कमीत कमी क्वेश्चन्स नेहमी पडतात, लक्षात घ्या ऑलवेज. शो दॅट 4 शॉप्टीमध्ये असेल तर शो दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10:5 डाइन असा क्वेश्चन असतो, किंवा शो दॅट 1 जूल इज इक्वल टू 10:7 अर्ग. म्हणजे याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटी तर काय होती, सेम होती, पण सिस्टीम्स ऑफ युनिट्स काय होत्या, वेगळ्या. तर आपण कन्व्हर्जन फॅक्टर फाउंड आउट करू शकतो. सगळ्यांना लक्षात आलं. कारण डायमेन्शन अनालिसिस मध्ये तुम्हाला न्यूमरिकल्स बरेचसे सॉल्व्ह करता येऊ शकतात. त्यामुळे हा क्वेश्चन सगळ्यांना लक्षात आला. सब टॉपिक आणि एकदा बघूया तर आपल्याला क्वेश्चन कसा असू शकतो, स्टेट द युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. पहिला यूज सांगा बघू, कारण आपण जसं पुढे करत जातोय तसं आपण पुढचं विसरतोय. टू चेक करेक्टनेस ऑफ गिव्हन फिजिकल इक्वेशन. बरं, त्यासाठी तुम्ही प्रिन्सिपल ऑफ होमोजिनीचा वापर करू शकता. त्यानंतर टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन डिफरंट रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे क्वांटिटीज वेगळ्या आहेत आणि रिलेटिव्ह आहेत, तर त्यांचा फॉर्म्युला तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्याचा एक्झाम्पल आपण के इज इक्वल टू 1/mv² बघितलं. आणि तिसरं बघितलं टू फाइंड कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स. सिस्टीम्स ऑफ युनिट डिफरंट आहे बट फिजिकल क्वांटिटी कशी आहे, सेम आहे. याच्यामध्ये तुम्ही न्यूटन, डाइन आणि जूल आणि अर्ग ह्याचं काय होऊ शकता, शो करू शकता. हे 2 गणित म्हणून बघू शकताय, ऍज अन एक्सपेरिमेंट बघू शकता. सगळ्यांना लक्षात येईल. तर मी जसं आता सध्या रब करतोय तर अनेकदा सांगतो, सध्या लॉकडाऊन चालू असल्यामुळं आम्हाला देखील क्लासेसकडे जाता येत नाहीये. ब्लॅकबोर्ड